काय नेमका म्हणजे आमच्यात कमी काय काय कमी आमच्यात? मग जाऊ का कमळाबाईकडे? पायगाड्या घालूनच बसली आहे पुन्हा आम्ही कमळाबाईकडे गेल्यावर कुणाला दाद मागणार आहोत? सांगा की लय सोपं आहे, जाणं लय अवघड नाही. आम्ही तुमच्यासाठी संघर्ष करायला, आम्ही तुमच्यासाठी लढायला, आम्ही तुमच्यासाठी विरोधात आहोत. आणि विरोधात असून सुद्धा मला सांगायचंय, जंगली रमी कोण कोण खेळलं, किती किती पैसे हरले सांगा बरं मला खऱ्यानं. सांगत नाव तुम्ही पण प्रत्येक जण हरले. हा तरी पटन दाबते ती जाऊन अजून ही जसं पेटलंय तसं पेटा गेलं थोडं तरी. मला विचारायचंय, आज ताई आहेत आपल्या पंचायत समितीचे उमेदवार आहेत सगळे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, आपण निवडून आल्यावर सर अशा आता सर तरी डायरेक्ट आहे, पूर्ण वेळ त्यांचा तुमच्यासाठी राहील. असं काम करायचं की पुन्हा कुणाची आपल्या विरोधात उभारायची तलब झाली नाही पाहिजे, अशा पद्धतीचं काम मला तुमच्याकडे आणि ती तुम्ही करा. मस्तीचा गोळ झालाय म्हणायचं नाही. बरी तुला अवदास आठवली मस्ती? अजिबात नाही, दूर करतो मी. मोदी साहेबाला सगळ्यात जास्त गरज कुठल्या निवडणुकीची होती? मग लोकसभेला बसणी का मॅनेज केलं नाही का? हे आता करा माहिती सांगून तुम्हाला विचारलं ना माझी सीता कोण तर काय माहिती मला अरे गडी गोळ घालायचा तर कवा घातला असता? लोकसभेतच घातला असता ना. फक्त तुम्ही लक्ष काय करा, सकाळी मशीन तुमची मतदानाला घ्यायच्या आधी तुम्हाला 50 मतं टाकतील, टाकून धावतील आणि ती मतं त्या माणसाला गेलेत का नाही ती मापून बी दाखवते. बटन दाबलेल्याच माणसाला मतं गेली म्हणजे मशीन नीट आहे सिद्ध झालं. पुन्हा मशीन रिसेट करते, रिसेट करून मतदानाला ठेवते. मतदान सगळं पार पडल्यावर ज्यावेळेस मशीन आपली पूर्ण सील करते तेव्हा त्या मशीनचा सिरियल नंबर आपल्या 7C फॉर्मवर लिहून घ्यायचा आणि मतमोजणीच्या टायमाला त्याच नंबरची मशीन मोजणीला आली का नाही तेवढी खात्री करायची. एवढ्या 3 गोष्टी झाल्या तर कुणाचा बाप मशीनीत गोल घालू शकत नाही. हो का? मतदान कशावर घ्यायचं आपल्याला? उद्या मतदान कशावर करायचंय? मशीनवर. आपण जर म्हणायला लागलो कुणाला टाकलं की त्याला जाते म्हणते त्यालाच टाकणार, हा असलं म्हणू नका. गोळ होत अजून दुसरं कसं असतं, ज्या शस्त्रानं लढायचं ज्या तलवारीनं लढायचं त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण आपल्या मनगटात जोर असला ना बिलकुल शस्त्र सुद्धा तेवढ्याच ताकदीनं चलतंय, पण आपण गैरविश्वास दाखवायचा नाही आणि गैरविश्वास दाखवलं तर आपलीच हिंमत हारली जाते. त्यामुळे अजिबात कोणी त्याची चर्चा करायची नाही. फक्त एवढ्या 3 गोष्टी सांगितल्या, त्या 3 गोष्टी इमानीत बारे बघायच्या. आणि एक अजून महत्वाची गोष्ट, मतदान करताना शांततेत करा. कुत्रं मागं लागल्याने मतदानाला जाऊ नका. तुम्ही म्हणताल असं का? आमचे अनेक नगरसेवक 2 मतानं 3 मतानं 4 मतानं पडले. काय होतंय, माझ्यासारखं सुद्धा शहाणं माणूस जरी गेलं मतदानाला गोंधळून जाते. त्याला जर मतदान अधिकाऱ्याने गडबड केली, मामा वरच्यातले एक दाबा खालच्यातले एक दाबा म्हणलं की ती वरच्या कडचं एक दाबते खालचं वाटाचं दाबून नीट बाहेर होतंय. असं शांततेत जावा. पहिल्यांदा आपले उमेदवार कुठल्या जिल्हा